जनतेचा असंतोष म्हणजे जनतेच्या भावना आणि शिवसेना नेहमी जनतेच्या भावनांसोबत राहिलेली आहे। आज आपण पाहिलं असाल की भारतीय जनता पक्षातून काही पदाधिकारी आलेत, काही वंचित बहुजन आघाडीतून आलेले आहेत, बीआरएस पण आलेले आहेत। असं वेगवेगळ्या पक्षातनं प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे या सरकारला कंटाळलेले आहेत, या सरकारच्या कारभाराला अत्यंत कंटाळून त्रासून त्यांना आता एकमेव आशा राहिलेली आहे, ती म्हणजे आपल्या देशात इंडिया आघाडी, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि साहजिकच आहे हे सगळे जळगावचे आहेत। जळगावमध्ये शिवसेना लढते आहे, जिंकते आहे आणि शिवसेनेचा विजय अधिक मोठा व्हावा याकरता हे सगळे लोक एका आशेने आणि अपेक्षेने आणि विश्वासाने शिवसेनेत आलेले आहेत। झालं? अरे सॉरी, तुम्हाला सारखा पाय लागतोय काय होतं, मला असं पाय ठेवायची सवय। जसं महाविकास आघाडीला पाठिंबा वाढतो आहे तसं महायुतीलाही पाठिंबा वाढतोय किंवा काही मित्र जोडले जात आहेत, बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही पक्ष बिनशर्त पाठिंबा देत आहेत। काही मी त्यांचं कौतुक करतो की काही जण उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत, काही लोक लढण्याचं नाटक करून पाठिंबा देत आहेत आणि ही नाटकं आता जनता ओळखते। म्हणून मला असं वाटतं की यावेळेला हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी सरळ लढाई येणाऱ्या लोकसभेत होणार आहे।